मात्र आपण इतरही ठिकाणचा आढावा घेऊयात। चिपळूणमध्ये तर पूरसदृश्य परिस्थिती आहेच, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 697.20 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, तर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस हा एकट्या खेड तालुक्यामध्ये झाल्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस जर कुठे झाला असेल तर तो खेड तालुक्यामध्ये। खेडमधूनच आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या बरोबर सध्या आहेत, जोडले गेलेत। चंद्रकांत, खेडमध्ये 24 तासात किंवा साधारण काय आकडेवारी आहे, किती मिलीमीटर पाऊस झालाय, नद्यांची स्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने एकूणच सगळं मॅनेज केलं जाते प्रशासनाकडून, आणि मग नागरिकांना सुद्धा काय सूचना दिल्यात? नक्कीच, कारण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही या 24 तासामध्ये झालेली आहे। जवळपास 104.7 मिलीमीटर पावसाची नोंद ही एका खेड तालुक्यामध्ये झालेली आहे। आणि खेड तालुक्यामध्ये जे सर्वात मोठी नदी आहे ती जगबुडी नदी आणि नारंगी नदी आहे। ह्या नद्या आता दुथड्या भरून वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण आता ज्या ठिकाणी आहोत ती खेडची सर्वाधिक जगबुडी नदी आहे आणि या जगबुडी नदी आपण बघू शकतोय की पूर्ण हा जगबुडी नदीच्या मध्ये जो नगरपालिकेचा घातलेला जो बांधारा आहे, हा बांधारा देखील पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच ही जगबुडी नदीने आता रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या जगबुडी नदीचं पाणी जे आहे हे खेड शहरामध्ये बाजारपेठेमध्ये शिरतं, पण गेल्या वर्षी या ठिकाणी बाजारामध्ये जो तटरक्षक भिंत जी आहे ही घातली होती, त्यामुळे आता तरी सध्या खेड शहराला पुराचा धोका नाही। मात्र असाच जर पाऊस पुढील एक दिवस तसे 2 दिवस सुरू झाला तर खेड शहरामध्ये देखील पुराचं पाणी शिरण्याचा धोका जो आहे हा मोठा निर्माण झालेला आहे। आपत्ती व्यवस्थापन जे आहे हे या ठिकाणी सज्ज आहे। आपण माझ्या पाठीमागे बघितलं की जगबुडी नदी ही सर्वात मोठी नदी आहे आणि अनेक अंतर्गत मार्ग आहेत, म्हणजे खेड दापोली मार्गावरती एकविरा नगर असेल, सुशेरी असेल किंवा खाडीपट्टा विभागातली जी गावं आहेत, ही सर्व गावांचा जो संपर्क आहे हा या नदीला जर पूर आला तर हा संपर्क जो आहे हा तुटतो। अनेक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटतो। कालपासून या जगबुडी नदी ही दुथडी भरून वाहू लागल्याचं पाहायला मिळतंय। अलर्ट लेवलला आहे, अजून धोकादायक पातळी नदीनं ओलांडलेली नाही। मात्र असा जर पाऊस राहिला तर आज दुपारपर्यंत ही जगबुडी नदी धोक्याची पातळी देखील ओलांडण्याची शक्यता आहे। एकंदरीतच खेडमध्ये जे नगर प्रशासन असेल, खेड नगरपालिका असेल किंवा तालुका प्रशासन असेल, त्यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदीकाठी कोणीही न जाण्याचं जे आव्हान आहे हे त्यांनी केलेलं आहे, कारण एक 4 दिवसापूर्वी नदीला मासे पकडण्यासाठी गेलेल्या खोपी इथल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा आव्हान केलेलं आहे। मात्र अनेक लोक तरी सुद्धा नदीकाठी मासे पकडण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु प्रशासनाने वारंवार सूचना दिलेल्या आहेत। पूर्व प्रणव क्षेत्र असतील किंवा दौड प्रणव क्षेत्र असतील त्या ठिकाणी तात्काळ स्थलांतराचे आदेश तर गेल्या आठवड्यातच दिले होते, परंतु आता देखील त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात सुरू केल्याचं प्रशासनाकडून पाहायला मिळते। चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 697 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि त्यापैकी सगळ्यात जास्त पाऊस